दुसरी दे, 1 मिनिट करता दुसरी दे, आपल्या जळगाव जिल्ह्यातील जनसंपर्क कार्यालय भुसावळ तालुक्यातील वरणगाव या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या साक्षीने आणि जळगाव जिल्हाध्यक्ष संजय भाऊ तायडे यांच्या सहकार्याने वरणगाव येथील आपले प्रेरणास्थान व जळगाव आपलं वरणगाव नगर परिषद येथील नगरसेवक माझे मोठे बंधू मिलिंद भाऊ मेढे आपण स्वागत करतो आहोत. सर्वप्रथम आपण या ठिकाणी एक दिलाने एक विचाराने कुठंही आपल्या पत्रकारीला गालबोट न लागता निपक्षपाती आपण आपल्या पत्रकारीचा आधारस्तंभ म्हणून चौथा आधारस्तंभ त्याला म्हणतात की पत्रकारिता, त्या माध्यमातून आपला कारभार चालू करायचा आहे. सर्वप्रथम पत्रकारी करताना आपण कुठल्याही मोहाशी बळी न पडता आपल्या लेखणीतून काय सिद्ध करायचं, कुठल्या व्यक्तीला न्याय द्यायचा हे आपण ठरवायचं आहे. कुठल्याही ठिकाणी अन्याय होत असेल त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी पत्रकार यांनी धावून जायचं आहे. ज्या ज्या वेळेस आपल्या पत्रकारावर अन्याय अत्याचार होतील त्या वेळेस आपण निश्चित मोर्चे आंदोलन काढल्याशिवाय राहणार नाही. कारण पत्रकार हा म्हणजे एक दुवा आहे. ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रूपी या देशाला संविधान दिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून आज पूर्ण भारत देशामध्ये अखंड जगामध्ये लोकशाही जिवंत आहे ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे. आणि त्या संविधानाच्याच माध्यमातून लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून ओळखली जाणारी पत्रकारिता आज या ठिकाणी आपण जळगाव जिल्हाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संजय तायडे यांनी या कार्यालयाचे ओपनिंग केले. मी सर्वांना या पत्रकारितेमधून सर्वांना शुभेच्छा देतो की आपला कारभार जोमाने चालू करावा व पुढील आपल्या वरणगाव नगरीचे नगरसेवक माझे मोठे बंधू मिलिंद भाऊ मेढे हे आपल्याला आशीर्वाद रूपी 2 शब्द देतील अशी त्यांना विनंती करतो. पत्रकार संघाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष पत्रकारिता ही निष्पाक पाहिजे. पत्रकार हा मीडिया म्हटली की हा चौथा स्तंभ आहे आपला. आणि मीडिया हल्ली मीडियाचं काम करत असताना आम्ही वरणगाव परिसरामध्ये पाहतो. आपण कुठल्याही आमिषाला न बळी पडता पत्रकारिता फक्त कुठेतरी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकार आहे. जिथं अन्याय होत असेल, जिथं कोणाला न्याय मिळत नसेल, आपण तिथं जो कुठलाही व्यक्ती असेल, गरीबातला गरीब असेल, तो किती मोठा व्यक्ती असेल, त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची आपल्यामध्ये धमक पाहिजे. आणि ती पत्रकारांमध्ये आहे, ती पत्रकारीमध्ये आपण दाखवली पाहिजे. आजची परिस्थिती, आज आपण आता साहेबांनी सांगितलं संविधान वाचवायचं असेल, हे जग जे चालू आहे सर्व संविधानामुळे चालू आहे. संविधानच्या बाबतीमध्ये आता आपण जे येणाऱ्या लोकसभेमध्ये पाहिलं, संविधानावरती सर्वात जास्त जर चर्चा झाली असेल तर संविधानावर झाली. लोकसभेमध्ये अनेक खासदारांनी संविधानावर शपथ घेतली. हा खूप मोठा याचा म्हणजे संविधानाचं महत्त्व काय या आज लोकांना कळालं. संविधानाकडे आपण होऊ शकतो, जे हुकुमशाहीकडे आपण कुठेतरी वाटचाल करतो अशा पद्धतीचं म्हटलं तर कुठेतरी वावगं ठरणार आहे. एकच माणूस, एकच व्यक्ती या देशाला कोणी चालवत नसते. संविधानामुळे आज जग चालणार आहे, हे देश चालणार आहे. मी माझे मित्र
आमचे जे अनिल सुरवाडे यांचा मला फोन आला किंवा इथं पत्रकार संघाचं उद्घाटन होते आणि आपण खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही लोकांना आपल्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांना एक बसण्यासाठी स्थान झालं आणि ही जागा मिळाली. आज आपण जरी म्हणत असलो किंवा जातीपाती ह्या संपल्या, जात संपली आणि लोक याच्यामधून, पण तू ग्रामीण भागामध्ये या गोष्टीचा अंश आहे, कुठेतरी आहे. अजून बरेच लोक या गोष्टीला उघडपणे करत नाही, पण त्याच्या मनामधलं निघत नाही. अजून बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण पाहिजे. आपण खूप मोठे झालो. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण मोठे झालो, खुर्च्यावर बसायला लागलो, अधिकारी झाला आपला वर्ग. आपण कुठेतरी खूप पुढे चाललो, पैसा आला, गाडी झाली, बंगले झाले आपले, आपण पुढे चाललो. पण आज जातीपातीच्या राजकारणामध्ये आपण कुठेतरी अडकलोय. आज या भुसावळ मतदारसंघाचा जर विचार केला आपण, अनेक 15 वर्षापासून हा मतदारसंघ राखीव आहे. दुर्दैवाची गोष्ट आमच्यासारखे जे चळवळीमध्ये काम करतो, आम्हाला खूप खंत वाटते किंवा आपण पुढे जातोय. जे उघडपणे, मी कोणाच्या विरोधात बोलत नाही, पण तो उघडपणे सांगतो की 50,000 लोकसंख्येच्या असणारी आपली लोकसंख्या जर तिथं आपण प्रतिनिधित्व करू शकत, तिथं मग पुढे करणार आहे. आपण पुढे न्याय मिळणार आहे आपल्याला. 50,000 लोकसंख्या आपली या मतदारसंघामध्ये 50,000 लोकसंख्येची असताना आपल्याला न्याय मिळत नाही. मग इकडे 2,000 लोकसंख्येमध्ये न्याय मिळेल आपल्याला, पुढे मिळणार आहे. माझी मिसेस या वरंगाव नगरपालिका, पहिली नगरपालिका जेव्हा डिक्लेअर झाली, मी वरंगामध्ये माझी मिसेस भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आली. आपण ओपन म्हणजे SC मध्ये न राहता जनरलमध्ये, विशेष गोष्ट होती की आपण जनरलमध्ये निवडून आलो. आणि दलित वस्तीचा फंड काय असतो आणि दलित वस्तीचा आपला हक्क काय असतो हे आम्ही 5 वर्षामध्ये दाखवून दिले. कारण जास्तीत जास्त आपण संघर्ष करायचा. सरपंच साहेब, मी तुम्हाला सांगेन, आम्ही इतका संघर्ष केला 5 वर्षामध्ये. एकटा जरी पडलो तरी संघर्षामधून हा हक्क माझा हा मिळालाच पाहिजे. आणि त्या संघर्षातून आम्ही अनेक सम्राटनगरमध्ये मोठे 2 बौद्ध विहार केले. माझं विहार बघा, ते म्हणजे आपण आपल्या समाजाकरता केलं. हे केव्हा करू शकलो आम्ही, जेव्हा लोकांनी आम्हाला निवडून दिलं, त्या खुर्चीवर बसलो, त्या लोकांसाठी आपण समर्पित केलं. 1,20,000 20 लाखाचं आपण बौद्ध विहार केलं.